एबी जांभुर्डेची 5 षटकांची लढत या आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून सुनील शेलके सरांचा आवाज। थँक्यू। दीपक बिराडे सर, जयगाव देव स्पोर्ट्स डोंगरनावे आयोजित नाईट धमाका चषक 2025 या स्पर्धेच्या पहिल्या रजनीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। पहिला सामना अगोदर संपलेला आपण पाहिला। दुसऱ्या सामन्याला इथे सुरुवात होते। एबी रॉयल्स जांभुर्डे आणि त्यांच्या विरोधात खाटेकर जगदीश हे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जसो सवेद्यात्मरूपा देवातुची गणेशू सकार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवतारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया। ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मावाळ मितुळ आणि रसाळ शब्द जसे कळोल अमृताचे, माझ्या मराठीची बोलू कौतुके जे अमृतातही पैजा जिंके अशी अक्षरे रसिके मिळवीन। उपस्थित सर्वांचं जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे आयोजित नाईट धमाका चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत। मुळशीचे उद्योजक आकाजी साठेसाहेब आपल्या बरोबर जोडलेले आहेत या स्पर्धेला। त्याचबरोबर समालोचन कक्ष, लाईव्ह पॅनल, पंचांना सर्वांना त्यांच्या वतीने शुभेच्छा येत आहेत। आकाजी साठेसाहेब आपलं सहर्ष स्वागत। हनुमान आणि आविष्कार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण बघत आहोत। हनुमानच्या बॅटमधून लागोपाठचे 2 षटकार आलेले, त्यामुळे धावफलक आपण बघितलं की 12 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। एबी रॉयल्स जांभुर्डे आणि खाटेकर या दोन संघांदरम्यान सामना सुरू आहे। अजून 18 मिनिटांनी हा डाव इथे सुरू झालेला आहे। सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकणं बंधनकारक असेल, ते जर करता आलं नाही तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल। ज्यावेळेस 5वं षटक सुरू होईल त्यावेळेस कमी गतीने डीप होणारा फुलटॉस आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, ताकदही झोकता आली नाही, प्रॉपर टायमिंग सुद्धा फलंदाजाला करता आलं नव्हतं, त्यामुळे हा कुचकामी फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला। परंतु तरी सुद्धा 2 धावा मिळत आहेत। क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले होते आणि चेंडू अडवून त्यांनी फेकी केली होती। फुलटॉस बॉल कमी गतीने हाताळला होता। या अगोदरच्या सामन्यात सुद्धा शेवटचा गोलंदाज या पद्धतीने गोलंदाजी करताना आपण पाहिला होता। त्याच्या विरोधात एक चांगला स्विच हिटचा चौकार फलंदाजाने मिळवला आणि तो सामना संपवला होता। इथे अतिरिक्त गती दिलेली आहे। चाणाक्ष गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सनी या गोलंदाजाच्या वतीने आपण बघतो। वेगामध्ये विविधता दाखवण्याचा त्याचा प्रयत्न आहे। युवा गोलंदाज
प्रभावित करणारी कामगिरी गोलंदाजीमध्ये खरं तर त्याला करावी लागेल। आतापर्यंत 2 मोठे षटकार त्याच्या विरोधात जरूर आलेले आहेत। शेवटचा चेंडू फेकायचा आहे गोलंदाज सनीला, पुढे सरकले, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला, त्यानंतर ताकदीचा प्रचंड वापर केला, आडव्या बॅटने हॅमर केले चेंडूला, षटकार। थँक्यू। स्पर्धेची पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमध्ये मुख्य मंचावर अनेक अतिथी आपण सगळेजण बघत आहोत। पंचायत डोंगरनामेचे युवा कर्तृत्वान सरपंच विलासजी शेळके साहेब, त्याचबरोबर त्यांच्या साथीने मंथन कॅटरर्सचे प्रोप्रायटर जगदीशजी कालेकर, त्याचबरोबर भाऊजी बोष्टे, कुमार खाटेकरे यांचं आगमन झालेलं आहे। ते म्हणजेच खाटेकर संघाला प्रोत्साहित करण्यासाठी खूप आक्रमक फलंदाज आहेत कुमार खाटेकर। गावचा विचार केला तर त्यांच्या गावातही जवळजवळ 2 ते 3 सक्रिय टीम्स आहेत, त्याचमुळे खेळाडू विभागले जातात। संपूर्ण गावातून एक जर संघ झाला तर मात्र खाटेकर टीमची त्यानंतरची जी खेळी असेल ती पाहण्याजोगी असू शकते। होती यष्टी रक्षक जगुला चेंडू पर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचता आलं नव्हतं असं नाही, पोहोचले होते, परंतु लास्ट मोमेंट पर्यंत नजर ठेवता आली नव्हती चेंडूवर, त्याचमुळे हा झेल त्यांना संपन्न करता आला नाही। समोर ठेवण्याचा निर्णय गोलंदाज रोहितने इथे घेतलेला आहे। रोहित चांगलं पॅकेज आहे, कंप्लीट पॅकेज वी कॅन कॉल हिम। 20 धावा धावपलकावर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे। डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू फार थोड्या फरकाने यष्ट्या वाकायच्या राहिले आहेत असं जरी म्हणता येईल तरी पंचाने दोन्ही हात इथे फैलावलेले आहेत, त्याचमुळे हा चेंडू वाईड घोषित झालेला आहे। एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 21-21। एकही फलंदाज आतापर्यंत गमावलेले नाही। प्रथम फलंदाजी करतात एबी रॉयल्स तांबुर्डे, समोर खेळतायत 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केलेला आहे। फुलटॉस साठी तयार असताना फलंदाज पाहायला मिळत नाहीत। या अगोदर सुद्धा या फलंदाजाने एक ज्युसी फुलटॉस तिथे त्याचा खरपूस समाचार फलंदाजाला घेता आला नव्हता, वायाला जरूर गेला नव्हता। फुलटॉस 2 धावा आल्या होत्या, परंतु फुलटॉस चेंडू म्हटलं की चौकार षटकार येणं अपेक्षित आहे। तो फटका फलंदाजाला खेळता आला नव्हता। स्टार्टिंग एंडला फलंदाज आपण आता हनुमान बघत आहात। 6 चेंडूंमध्ये 20 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलेलं आहे। समोर खेळतायत मिड ऑफला इथे संधी होती, त्याने चेंडू अडवला, त्यानंतर फेकी केली, डायरेक्ट हिट आली असती तर फलंदाज कदाचित अडचणीत सापडू शकले असते। क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो, किंतु और परंतु को क्रिकेट में जगह नहीं होती है। देयर इज नो चांस फॉर इफ्स एंड बट्स इन क्रिकेट। स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत स्क्वेअर लेग पंथांच्या बाजूने, चेंडू मागे ट्रॅव्हल होत आहे, डीप स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक समोर येत आहेत। चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली। बॅकअप साठी 3-3 खेळाडू बघा, बॅकअप अत्यंत महत्त्वाचं असतं। कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला बॅकअप ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। आपल्या घरामध्ये विद्युत प्रभाव खंडित झाल्यानंतर आपण इन्व्हर्टरचा बॅकअप तिकडे ठेवत असतो। परीक्षांच्या कालावधीमध्ये विद्यार्थी पूर्वीसारखा आता राहिला नाही, जिकडे 1-1, 2-2 पेन असायचे, अलीकडे आता पेनचा बंचच घेऊन जातात, 10-10 पेन्स, ते पण बॅकअपच असतं। यावेळेस फुल केलेलं आहे, क्षेत्ररक्षकाची निवड होते फलंदाजाच्या वतीने। फटका चांगला होता, प्लेसमेंट चुकली, चांगला झेल आणि संपला इथे यावेळेस फलंदाज हनुमान यांचा खेळ। शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, पुलचा फटका हवा तितका चांगला खेळता आला नव्हता। टायमिंग तितकं चांगलं जर जुळलं नाही फलंदाजी करत असताना तर या पद्धतीचे फटके कमी अंतराचे तिकडे प्रोड्यूस होत असतात। तिकडे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल। रात्रकालीन क्रिकेटमध्ये वरून हवाई मार्गे येणारे झेल हे नेहमी कठीण बनत असतात, परंतु क्षेत्ररक्षकाने अंतिम क्षणापर्यंत तिकडे नजर ठेवली होती चेंडूवर आणि तो झेल त्याच्या वतीने समाप्त करण्यात आला। सुमित धस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नवीन फलंदाज।
ऑन ड्राईव्हचा चांगला फटका हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथे करण्यात आला होता फलंदाजाच्या वतीने. स्टार्किंगला थ्रो येतो, एक धाव दरम्यान इकडे मिळालेली आपण बघू शकू. एका धाबेने इथे धावफलक पुढे जाईल. एकूण धाबा बनलेले आहेत 25. 2 षटकांचा खेळ संपतो. प्रथम फलंदाजी होत आहे एबी रॉयल्सची. एक गडी त्याने गमावलेला आहे. हनुमानची सुरुवात चांगली राहिली होती. हनुमानने 2-3 षटकात तिकडे खेळले होते आणि 22 धाबांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन देत असताना हनुमान बाद झाले होते. वेळेच्या बाबतीत इथे निश्चितच आपण गांभीर्य राखणं अत्यंत गरजेचं आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये मला असं वाटतं जयजी शेळके असणार आहेत. ज्या पद्धतीने अंपायरचा टी शर्ट आणि व्हाईट कॅप घेऊन ते सज्ज झालेले आहेत. रिप्लेस केलं जात आहे मल्लेश महेंद्र भवर अर्थात मल्लेश सरांना. जेपी पॅनलचे नामांकित पंच आहेत महेंद्र भवर सर. सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. जितकं चांगलं अंपायरिंग करतात तितकं चांगलं वाक्चातुर्य त्यांच्याकडे आहे. बोलणं सुद्धा अत्यंत चांगलं आहे. इथून आता जरी त्यांना माईक हँडओव्हर केला तरी चांगलं समालोचन ते करू शकतात. जशी जशी रात्र पुढे जाईल त्याचं समालोचनही त्यांचं आपण ऐकणार आहोत. 25 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 wicket आफ्टर 2 overs. This is the first inning being played by batting team AB Royals Zamburde. Facing them Jaggu Khategar. In second spell मला असं वाटतं पहिलं षटक आहे व्यक्तिगत भावेशचं. उजव्या बाहेरचा चेंडू, चांगलं नियंत्रण गोलंदाज भावेश दाखवत आहेत. या एंडने प्रतिकार देणं थोडंसं कठीण आहे फलंदाजांना. इन द सेन्स ते प्रतिकार देऊ शकतात परंतु ठोस प्रतिकार देता येईलच असं नाही. म्हणजे चौकार षटकार प्रत्येक वेळेस खेळता येतील असं नाही. इकडनं गोलंदाजाला वेग अधिकचा मिळतो. या पद्धतीने गोलंदाजी केली तर कोणत्याही एंडने तुम्ही गोलंदाजी करा धावा मिळतीलच. नो +4. धावा धावपलकावर आणि आपण बघतो इथे या अगोदर चौकार आला होता. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. तिकडे लॉंगलेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला होता. फ्री हिटचा चेंडू आहे. आकुटाप्याचा चेंडू आणखी एकदा खेचून मारलेला आहे. ते क्षेत्र अत्यंत वेगवान आहे. त्याचा परिचय लगेच आला. 2 टप्पे घेतले. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. व्हेरी फाईन आउट ऑफ दी बाउंड्री लाईन. S लाईव्हच्या वतीने लाईव्ह इव्हेंटच्या वतीने या स्पर्धेचं 7 स्टार बेग युअर पार्डन सतीश जाधव सरांचं 7S आहे. आणि या अगोदर दीपक मला असं वाटतं म्हणत होते की लेग बिफोरसाठी आपल्याला टेक्नॉलॉजीची वाट बघावी लागेल. एका स्पर्धेमध्ये 7S लाईव्हने ती टेक्नॉलॉजी सुद्धा दाखवली होती लेग बिफोरसाठी. याच हंगामामध्ये 1 महिना मला असं वाटतं त्या गोष्टीला झाला असेल. त्याचमुळे फार वेळ लागेल असं मला वाटत नाही. फार लवकर आपल्या सगळ्यांसाठी लेग बिफोरसाठी टेक्नॉलॉजी विकसित केली जाईल. टेनिस क्रिकेट बदललेले आहे. बदलत्या टेनिस क्रिकेटला फार मोठा आधार मिळालेला आहे लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर्सचा. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न गोलंदाजाने, तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होता. गोलंदाजाने ते फलंदाजाची मदत केली. बघा ज्यावेळेस या पद्धतीने क्लोज एन्काउंटर असतात गोलंदाजाचं प्रमुख काम काय की त्याच्या समोर ज्या यष्ट्या आहेत त्या यष्ट्या त्याला उद्ध्वस्त करायचे. त्यानंतर फलंदाज बाद असणं बाद नसणं या गोष्टी नंतरच्या राहिल्या. कालच्या दिवशी सुद्धा म्हणजे कालच्या रजनीत सुद्धा मसा परिसर प्रीमियर लीग मध्ये 1-2 वेळा हा प्रसंग मी पाहिला दिनेश की जिकडे गोलंदाज निर्णय घेण्यासाठी मागे होतात की तिकडे दुर्लक्षित करतात. या सगळ्या गोष्टींची उत्तर शोधणं गरजेचं आहे. थोडा हलगर्जीपणा पण असू शकतो. समोर फटका खेळला होता. फटका चांगला होता. प्लेसमेंट चांगली राहिली नव्हती. अंतर मिळालं नव्हतं. क्षेत्ररक्षक प्रेमने मला राजने तिकडे झेल टिपला आणि फलंदाज आविष्कार बाद.
पहिलं षटक संपलं ज्यामध्ये 20 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये रोहितने फक्त 5 धावा खर्च केल्या. बघा गोलंदाजाने सुद्धा डॅमेज कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. गोलंदाजांची सुद्धा पार्टनरशिप होत असते असं आपण म्हणतो आणि तेच केलं गोलंदाज रोहितने. तिसऱ्या षटकामध्ये 22चं षटक आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार जरूर आलेले. पाहायचं हे षटक कशा पद्धतीने संपेल. हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन दाखल होत आहेत आणि सचिन बिराडेने आलेल्या मैदानाच्या आतमध्ये इथे अत्यंत चांगला पुस्तकी फटका खेळला. स्ट्रेट ड्राईव्ह 4 रन्स. यांचा चेंडू ठेवला होता गोलंदाजाने भावेशने त्यांच्या समोर आणि त्यांच्या वर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अलॉंग दी कार्पेट चांगल्या फटक्याची निवड केली. बघा मी नेहमी म्हणत असतो की आडव्या बॅटने जितके तुम्ही फटके खेळता त्यामध्ये तुम्हाला जितका आत्मविश्वास मिळतो त्यापेक्षा अधिकचा आत्मविश्वास हा सरळ बॅटने खेळणाऱ्या फटक्यांतून मिळत असतो. त्याचमुळे आता पाहायचं आहे हा कॉन्फिडन्स कसा वापरतील फलंदाज. आणखी एकदा ऑन ड्राईव्हचा फटका खेळतात. हवं तसं टायमिंग जुळलं नाही. डिग आउट करत असताना खेळतात. क्षेत्ररक्षक चूक करतोय. बॅकअप मिळालं सुदैवाने. त्याचमुळे 2 धावा टीमच्या इथे वाचल्या असं म्हणायला हरकत नाही. क्षेत्ररक्षण सुद्धा ऑटो पायलट मोड मध्ये होणं अपेक्षित आहे आणि तेच झालं होतं इथे. षटकं संपतात 3. एबी रॉयल जाऊन पोहोचलेले 43 वर 2 गडी बाद. यानंतरचा सामना आई डेरमाता खोपिवली आणि आई गावदेवी पोटगाव या 2 संघांदरम्यान आहे. आई पोटगाव दोन्ही संघाचे संघनायक मिड इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला नाणेफेकीसाठी प्रस्तुत होणं बंधनकारक आहे. केला जात आहे. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकलेले गोलंदाज रोहितने. रोहित चांगले गोलंदाज आहेत. अनुभवी गोलंदाज आहेत. या संघाचा जर आपण विचार केला तर गेली 4-5 वर्षापासून खाटेकर करता क्रिकेट चांगलं खेळलेले रोहितने. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू टॉप एज होती. एसटी रक्षकाला इथे झेल टिपता आला नाही. आउटफील्ड वेगवान आहे त्याचमुळे दणदण करताना चेंडू लॉंग स्टॉप रिजन्सी मराठीच्या पलीकडे. धावांपर्यंत पोहोचलेल्या डाव आपण सगळेजण बघत आहोत. लकी चौकार फलंदाज सुमितला मिळाला. या षटकातील 2 चेंडू संपलेले आहेत. आणखी एकदा इथे फटका फसलेला आहे. पाहायचंय स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. लेग स्लिप चेंडू पर्यंत पोहोचत होती. त्याचबरोबर यष्टी रक्षक चेंडूच्या खाली आले होते. क्षेत्ररक्षकांची महाक्षेत्ररक्षक आघाडी तयार झाली जरूर परंतु इथे हा झेल कोणालाच घेता आला नाही. किंबहुना तिथे कॉलिंगचा अभाव आपण पाहिला. शब्दविना संवादी जे या नावाचं एक चांगलं प्राकृत वचन आहे. जिकडे संवाद साधण्यासाठी तुम्हाला शब्द या माध्यमाची गरज असेलच असं नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे हातवारे किंवा संकेत करत असताना दुसऱ्याला मेसेज पोहोचवू शकता आणि ती क्रिया जी आहे तिला संप्रेषण असं म्हटलं जातं. परंतु ते सगळं इथे झालं नव्हतं. कम्युनिकेशनचा अभाव आपण पाहिला आणि त्याचा फायदा इथे फलंदाजी करणाऱ्या एबी रॉयल्सला मिळाला. स्टार्किंगला फलंदाज सचिन बिराडे. सचिन बिराडेकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल एबी रॉयल्सला.
चांगला चेंडू हाताळलेले लेंथ बॉलचा प्रॉपर करत असताना रोहितला आपण बघतो बॉडी लाईन मध्ये चेंडू ठेवला होता रोहितने यावेळेस चेंडू फैचा संपर्क करता आला नव्हता मोठा फटका खेळण्याचा इंटेंट तर पाहायला मिळतो परंतु त्यासाठी कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा अभाव आपण बघतो यावेळेस वेगवान चेंडू फलंदाजाच्या हालचाली फार लवकर हेरलेले आहेत गोलंदाजाने आणि क्रिकेट खेळत असताना तुम्हाला वन स्टेप अहेड दॅन ऑपोजिशन असं म्हणतात की तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्हाला एक पाऊल पुढे राहावंच लागतं आणि तेच करतायत गोलंदाज रोहित चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आतापर्यंत गोलंदाजाने गाजवलंय परंतु प्रतिकार मिळू शकतो सचिन बिराडेकडून आणि तो मिळालेला आहे भव्य आणि दिव्य षटकार ग्रेट हिट आहे 54 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघतो धावफलक चांगला आता उभारला गेलेला आहे 13.50 सरासरी आतापर्यंत धावांची आपण बघतो याच वेगाने धावफलक पुढे गेलं तर प्रोजेक्टेड स्कोर जवळजवळ 65 ते 68 पर्यंत जाऊन पोहोचू शकतो गोलंदाजांचा विचार केला तर रोहितने पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी चांगली केली होती त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या परंतु इतर 3 षटकांचा जर आपण विचार केला तर ज्यामध्ये एका षटकामध्ये 20 दुसऱ्यामध्ये 18 तिसऱ्यामध्ये 11 आलेले त्याचमुळे धावफलक आता आपण पाहिलं जाऊन पोहोचले 54 वर शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी नवीन गोलंदाज तयार होत असताना आपण बघत आहोत यावेळेस गोलंदाजीसाठी रोशनचा वापर केला जात आहे रोशन वाघ येत आहेत ची कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे शांत स्वभावाने खेळतात कूल माइंडने चेंडूची वाट पाहिली त्यानंतर स्कोअर ऑफ द विकेट प्लेस केला ग्रेट प्लेसमेंट 4 रन्स रोशन अकुटप्याचा चेंडू इथे यावेळेस आपण बघतो हुक करण्याचा प्रयत्न केला होता सुमितचं कौतुक करावं लागेल पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची वाट न बघता खेळाडू कक्षाचा रस्ता त्याने धरलेला आहे उत्तम खेळाडू वृत्ती सुमितच्या वतीने प्रदर्शित झालेली आहे आणि तिसरा हादरा मिळतो एबी रॉयल्सला जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावेवरून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे डोंगरनावेकरांना खरं तर या एप्रिल महिन्यामध्ये अत्यंत चांगली मेजवानी क्रिकेटची मिळालेली आहे खरंच जवळजवळ 12 ते 13 दिवस रात्रकालीन क्रिकेट चा आनंद घेण्याची संधी मिळालेली आहे कालचे 2 दिवस आपण पाहिले 23 ते 24 मासा परिसर प्रीमियर लीग इथून पुढे 5 दिवस ही स्पर्धा त्यानंतर डीपीएल त्यानंतर आणखी पुढे मासा परिसर क्रिकेट असोसिएशनची मैत्री चषक या सगळ्या स्पर्धा इथे जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावेच्या मैदानावर होत आहेत प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद इथे मिळत आहे मिस्टामिंग फटका प्रोड्यूस होते कल्पेच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही निर्णय योग्य आहे कारण या अगोदर आपण पाहिले सचिन बिराडेच्या बॅटमधून एक चांगला फटका आला होता 2 षटकार त्याच दिशेने खेळलेले आहेत म्हणजे आतापर्यंत जे 2 षटकार सचिन बिराडेने प्रोड्यूस केलेले आहेत लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मधून प्लेस करतायत फटके त्याचमुळे समोर जर चेंडू तुम्ही ठेवाल तर त्यावर आघात होण्याच्या शक्यता अधिक आहेतच ज्याचा आपण विचार करतो तो तिथपर्यंत धावफलक पोहोचू शकतं
बघा याच गोष्टीचा उल्लेख केला होता की या फलंदाजाची हिटिंग रेंज तिकडेच आहे, तुम्हाला तो मिड विकेट आणि काऊ कॉर्नर ₹65 रन्स ऑन द बोर्ड विथ द हेल्प ऑफ द सिक्सर. मेगा हिट इथे लावली होती फलंदाज सचिनने. दोनचा खेळणं शेष आहे. त्याचे 70 पेक्षा अधिक धाव तिकडे मिळतील का? 64 धावेत धावपलकर. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न फलंदाज इथे पोहोचू शकले नाहीत, त्याचमुळे कल्पेश बाद होत आहेत. स्ट्रायकिंगला सचिन असतील. ही धावपलक 66 वर आहे. काही करेक्शन्स होती ती इथे पूर्ण करण्यात आलेले आहेत. चांगल्या पद्धतीने पुढारलेला आपण पाहिलं आणि ते जाऊन स्थिरावलेलं आहे. 66 अर्थात 66 वर आणि 67 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये जगदीशच्या टीमला अर्थात खाटेकर या संघात यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. आई डेरमाता खोपेवली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी पोटगाव या दोन संघांदरम्यान नियोजित सामना आहे पहिल्या फेरीचा. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहा. जो संघनायक उपस्थित नसेल त्याला बॉलची पेनल्टी दिली जाईल. प्रतिस्पर्धी संघनायक जर उपस्थित असेल तर, दोन्ही संघनायक उपस्थित नसतील तर सामन्यातील षटकं कमी केली जातील. या सगळ्या गोष्टींची नोंद तुम्हाला प्रकर्षाने घ्यायची आहे. धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचे खाटेकर संघाला. पाहायचं हे टार्गेट कशा पद्धतीने चेस डाऊन केले जाईल. या ऐकूया समालोचन कक्षामधून दीपक बिराडे सरांचा दमदार आवाज. चला फिल्डिंग सेट करा. एबी रॉयल जांभरोडे, त्याचबरोबर ओपनिंग पेअर खाटेकर जगदीश पाठवून द्या. यानंतर होणारा सामना आई डेरमाता खोपोली संघ कर्णधार उपस्थित आहेत. आई गावदेवी पोटगावचे संघ कर्णधार. विनंती आहे, पहिलं षटक समाप्त झालं. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल पडण्यापूर्वी आपल्याला टॉससाठी उपस्थित व्हावं लागेल. अदरवाईज मॅनेजमेंट कमिटीची पेनल्टी आपल्याला डिक्लेअर करेल. तिचा सामना तुम्हाला करावा लागेल. ही सूचना आपण लक्षात घ्या. जाऊयात ऑनगोइंग मॅच कडे. 67 धावसंख्येचं टार्गेट खाटेकर जगदीश टीम समोर सेट करण्यात आलेलं आहे. पहिल्या धावात फलंदाजी भरली स्पेशली हनुमान, त्याचबरोबर सचिन, सुमित या तिन्ही फलंदाजांचं चांगलं योगदान आलं.
आघाडीसाठी जगदीश आणि त्यांची सोबत देत आहेत सलामीवीराच्या भूमिकेत रोहित. धाब्याचं टार्गेट गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत आविष्कार भोपे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहसनेसरचे स्वागत. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल फुल टॉस. टर्न केला विकेटला. बॅकअप खराब आला. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. दुसऱ्या धाब्याचा कॉल सुरू. डीप मधून फिल्डर थोडा दूर होता. जोपर्यंत तो बॅकअप करून थ्रो करेल 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या येताना पाहायला मिळतात. आई गावदेवी पोटगाव कॅप्टन पोचा लगेचच टॉस करता. नो मोर डिले फ्रेंड्स. चला आई निर्माता खोपोली कॅप्टन उपस्थित व्हा. टॉस केलं जाईल जगदीशजी काळेकर त्याचबरोबर विलासजी शिळके यांच्या शुभ हस्ते. स्वीप केला. बॉल पाठवला डीप मध्ये विकेटला. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित. एक सिंगल धाव. सो स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळेल 3 ऑन बोर्ड. 3 धावा धावफलकावर. मिसफिल्ड ओव्हर थ्रो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सेकंड एंडला फलंदाज. आता धावचित की नाही त्यासाठी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला आता घ्यावा लागेल. ओव्हर थ्रो. धाव घेण्याचा प्रयत्न. बॅट्समॅन इज आउट. फलंदाज बाद. जगदीश भाग्यवंत धावची 2 माघारी परताना पाहायला मिळतील. सो मैदानावरती 3 ला धक्का सध्या बसतो पहिला टीम खाटेकरला. समालोचन कक्षाचे संपर्क साधा लगेचच मोहन डोंगरे. दाखल होतात. चला वेळ जास्त घेता बॅटर्स. टाइम आउट रूल देखील या स्पर्धेमध्ये लक्ष असू द्या. 30 सेकंडच्या आत तुमचा न्यू बॅटर 30 सर्कल मध्ये दाखल व्हायलाच हवा. 3 धावा सध्या दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल वाहिनीच्या वतीने सध्याच्या घडीला 2 कॅमेऱ्याच्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. नव्यानं जर आपण या वाहिनीशी संलग्न झाले असाल जॉईंट झाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर फॉरवर्ड करायला विसरू नका. 3 धावा दाखल कवर. एका गडाच्या मोबदल्यात बॅटिंग साठी राज दाखल होता. चला बॉल जास्त घेतात. लक्ष सुद्धा स्पीडअप अपेक्षित थोडी घाई करा. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालेत मात्र बॅकअप त्यांनी स्वतःला केलेलं आहे. सो धाव इथे मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. धावांसाठी संघर्ष सध्या आपण बघत आहोत. या डावात टीम खाटेकरचा पहिल्या डावात 66 धावा बनवल्या गेल्या. यापूर्वीच्या सामन्यात रॉयल स्ट्रायकर नागावनं जन्मान नांगुर्ल्याच्या विरुद्ध 57 धावेचा यशस्वी पाठलाग केला होता रनचेस करत असताना. 3 धावा धावफलकावर. फुल टॉस बॉल. समोर ड्राईव्ह केला. गॅप मोठा आहे. लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचतील का? लॉंग ऑन देखील पोहोचतोय मात्र त्यांना पोहोचण्यापूर्वी बॉल फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सो या चौकारानं स्कोरबोर्डवर सध्या धावसंख्या आपण बघत आहोत. 7 ऑन बोर्ड. 7 धावा दाखल करतील. अजूनही 60 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये. 26 बॉलचा खेळ बाकी आहे. इनफिल्ड मध्ये मिडविकेटला जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र विकेट किपर फंबल झालेले आहेत. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. जास्त घाई झाली विकेट किपर कडून. सो 1 धाव. याचबरोबर सिंगल धाब्याच्या सर्ड स्कोरबोर्डवर टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळेल 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या धावफलकावर.
1 टू गो. 8 धावा दाखल कव्हर. 67 धाब्याचं मोठं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये चेस करत असताना संघ आपण बघत आहोत खाटेकर. वेळ जास्त घेता लक्ष सुद्धा. 8:50 ला पहिला बॉल पडलाय. फुल टॉस समोर फोर्स केलाय. गॅप मध्ये खेळतायत. लॉंग ऑनच्या फिल्डरला बीट करून बॉल चाललाय. 1 बॉल्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स फॉर 4. पहिल्या षटकाच्या अंती 12 धावा दाखल कव्हर. विजयासाठी अजूनही 55 धाब्याची आवश्यकता. स्पीडअप करावं लागेल. एक्झॅक्ट 5 मिनिटाचा वेळ पहिल्या षटकासाठी घेतला. लक्ष सुद्धा एबी रॉयल जांभरुडे वेळेच्या बाबतीत दिरंगाई चालणार नाही. गोलंदाजीसाठी लेफ्ट हँडर बॉलर देव दाखल होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 12. 12 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जास्त वेळ घेता एबी रॉयल जांभुर्डे. लक्ष सुद्धा स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. 8:50 ला पहिला बॉल पडला. आतापर्यंत 5 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला. स्पीडअप करावं लागेल. बी फास्ट. पहिला बॉल विकेट कीपर बीट. शॉट थर्ड मॅन बीट. बॉल आता चाललाय मागे. पंचांचा अधिकृत इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. वाईट साठी ऑफिशियल रिव्ह्यू आलेले त्या धावा 4. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. गोलंदाज रनमध्ये अगदी पंचांच्या समोर आला. त्याच कारणास्तव तो व्ह्यू ऑनफिल्ड अंपायरला क्लिअर झाला नाही. ऑफिशियल रिव्ह्यू वाईट साठी एक्झॅक्टली पाहावं लागेल काय घडलंय. सिरीज चला चौकार तर आलेला आहे. मात्र वाईड की नो त्यासाठी हा रिव्ह्यू आहे. नो बॉल इज इट इज अपर वे साइड. सो नो +4. अतिरिक्त 5 धावा मिळतील. एक्स्ट्रा 5 धावेच्या सायड सध्या धावफलक आपल्याला पुढे पोहोचलेला पाहायला मिळेल. ते 17 या आकड्यावर. बॉल फ्लीट. संधी आता बनली आहे राजला. दिशा दिली. शॉर्ट फायर लेगला बेदून बॉल मागे चालला. आउटफील्ड अत्यंत वेगवान. बद्दर करत बॉल डीप फायर लेग सीमारेषा पार. चौकार. या 4 धावा. पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी केली होती आविष्कार भोपेने. मात्र या षटकात सुरुवात खराब झाली आहे देवची. धावसंख्या 21. समोर फोर्स केल्या. ऑन दी अप. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. प्रयत्न सुरू आहे. मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चाललाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. येतो तो षटकार. जबरदस्त हल्ला बॉल सध्या बघत आहोत आपण. राजच्या बॅट मधून 6 धावा. षटकारानं धावसंख्या 27 आकड्यावर. 27 ऑन बोर्ड. विजयासाठी आता मॅच मध्ये 40 धावेची आवश्यकता. 2 चेंडूत 15 धावा देवच्या विरुद्ध आलेल्या आहेत. कमबॅक त्याला करणं गरजेचं राहील. फुल टॉस पण मिस टाइम फटका. आता झेलची संधी बनली आहे आणि तिचा स्वीकार. कल्पेशनं पकडला. लॉंग ऑन सीमारेषेवरती झेल
आणि संपलाय मॅच मध्ये राज चाकेल धक्का दुसरा. सो महत्वाची विकेट इन्फॉर्म बॅटर राज माघारी परतात. 719 धाब्याचं योगदान देत असताना मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष गोविंदजी भोईर नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. 27 धावा धावफलकावर विकेट गमावले 2. बॅटिंग साठी न्यू बॅटर अनिकेत दाखल होताना पाहायला मिळतात. सुरुवात अपेक्षित नव्हती देवची. पहिला बॉल बीमर +4 तदनंतर फीटवर चौकार 1-6 पाहिला. मात्र आलेली विकेट पायसा इथनं आता वापसी केली जाईल का. अनिकेत शिंगोळे अर्थातच मॅक्स बॅटिंग करता दाखल होताना पाहायला मिळतात. कमी गतीने टाकलेला बॉल टाप केला अंडरआर्म स्टाईल. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला जोपर्यंत बॉल कव्हर केला जाईल एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळत असताना आपण बघत आहोत. सो सिंगलच्या साह्याने धावा संख्या सध्या पाहायला मिळेल 28-28. वीज चेंडू 39 धावा हे समीकरण या मॅच मध्ये सध्या आपण बघत आहोत. अजूनही बाकी ब्युटिफुल डिलिव्हरी याच गोलंदाजीसाठी याच टप्प्यासाठी झाला जातो देवला. तर ते शेवटी छोटेकरणी वापसी त्याच्या वतीने षटकात होत असताना डॉट बॉलची झाली संख्या धावा संख्या स्थिर 28 धावा. प्रत्येक डॉट बॉल दबाव बनवेल. ऑन साइडला खेचलाय आणि बॉल पोहोचलाय मिडविकेट सी मारेच्या बाहेर. रोहितच्या बॅटमधून रोहित शर्मा स्टाईल बॉल जाईल मिडविकेट सी मारेच्या बाहेर. षटकार बावीस धावा देव मार्केच्या विरुद्ध दुसऱ्या षटकात आलेल्या धावसंख्या आपण बघत आहोत 34-34. विजयासाठी अजूनही 33 धावेची आवश्यकता. 2 षटकात 34 बनल्या. आता 3 षटकात 33 का बनवलं या प्रश्न मात्र उपस्थित केलेल्या डगआउटनं टीम खाटेकरच्या. 11.00 धाव्याची धावगती. 10 मिनिटाचा वेळ एक्झॅक्ट 2 षटकं टाकण्यासाठी घेतला. स्पीडअप करावं लागेल. नेक्स्ट मॅच आई गावदेवी पोटगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ इनॅक्शन आपल्याला पाहायला मिळेल. आई डेरमाता खोपोली. आई डेरमाता खोपोलीला जिंकला टॉस आणि ते करतायत पहिल्या डावात गोलंदाजी. फलंदाजीचं पाचारण दिलंय आई गावदेवी पोटगावला. दोन्ही टीमनं यानंतर होणाऱ्या लढतीसाठी रेडी राहणं गरजेचं राहील ही सूचना आपण लक्षात घ्या. त्याला बॉल हवाय. मॅनेजमेंट कमिटी बॉल पाठवा लगेचच. धावसंख्या 34-34. लॉस ऑफ 2 विकेट. अनिकेत आणि त्याची सोबत देतो रोहित. नयनवरती आता दिली जबाबदारी त्याच्यावरती सोपवलाय या सामन्याचा कार्यभार एबी रॉयल जांभुर्डेच्या संघटकांना. चला वेळ जास्त घेत आहे कल्पेश लक्ष सुद्धा 11 मिनिटं आतापर्यंत तुम्ही वापरात आणलेली आहेत. स्पीडअप करावं लागेल. थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल मित्रांनो. पहिली रजनी आहे. पहिल्या रजनीपासून वेळेचं काटेकोर नियोजन तुमच्या वतीनं हवंय. ऑन साइडला टर्न केला बॉल. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांच्या आवाक्याबाहेर पहिला टप्पा घेतला. बॉल विकेट सीमारेषेच्या बाहेर पडतो. येतो तो चौकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 38. 38 धावा. धावा धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात. अपील स्ट्रॉंग झालं. अपील स्ट्रॉंग झालं मात्र पंचांचा वाईडचा सिग्नल आला.
पण फलंदाजाच्या बॅटची कडाई स्वतः फलंदाज आता निघालाय, स्पोर्टमॅन स्पिरिट त्यानं जपली आहे, तो बाद होतोय, अनिकेत परतोय माघारी आणि सध्याच्या घडीला 38ला धक्का बसतो तिसरा. ला तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. नोएलला मिळतोय सुयश. न्यू बॅटर जितू दाखल होतो बॅटिंग करता स्टॅकर एंडला. धावसंख्या 38, 38, लॉस ऑफ 3 विकेट. ओ बॅक फुटून आले, स्क्वेअर कट. वीरेंद्र सेवक स्टाईल खेळतायत. अपिश अँड पनिश. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग मात्र तितकीच कमालीची आपण बघत आहोत. सीमा रेषेच्या नजदीक चांगला बॅकअप आलं. तोपर्यंत 3 धावा सहजरित्या मिळताना दिसेल. या ट्रिपल बरोबर टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल 41 ऑन बोर्ड. 41 धावा सध्या स्कोरबोर्डवर. ओव्हर द विकेट नयन. समोर ड्राईव्ह केला इनफिल्ड मध्ये, कव्हर्सला चांगलं बॅकअप आलं. वेल स्टॉप. एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. धावसंख्या सिंगलच्या साहाय्याने 42-42. विजयाचं समीकरण 14 चेंडू आणि 14 चेंडूत आवश्यकता 25 धावायची. चौदा 25 हे 2 बॉल इम्पॉर्टंट आहेत एबी रॉयल्स जांभुर्डे टीमच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज तयार नयन. फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपील झालं, मात्र बॅट खाली ड्रॅग झाले, तोच आउट बनला. त्यापर्यंत सांगतायत डॉट बॉल. त्याचबरोबर धावफलक स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळेल 42, 13 चेंडू आणि 13 चेंडूत आता 25 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल टर्न केलाय, पाठवला स्कोर लेगला. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. 1 बॉस ओव्हर द रोप. येतोय तो चौकार. 12 चेंडू आता 21 धाब्याची आवश्यकता. स्कोर 46. धावा दाखल कव्हर. 3 विकेटच्या मोबदल्यात 12 चेंडू 21 हे समीकरण. चेंडू 21. चला लगेचच मैदानाच्या बाहेर यावं लागेल. लक्ष असू द्या. सामना रेडी राहावं लागेल. आई निर्माता खोपिवली आणि त्या सोबतीनं आई गावदेवी पोटगावला पहिल्या फेरीतील 3रा सामना यानंतर आपल्या भेटीला असेल. 4थ्या सामन्यात जय गावदेव जांभूलवाडी त्यांच्या विरुद्ध बेस्ट ऑफ टीमगाव, तर 5व्या सामन्यात जय बजरंग मोहगर आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळेल खानिवरे बी. शेड्यूल आहे 10 टीमचा सहभाग एकंदरीत पहिल्या रजनीत आपल्याला पाहायला मिळेल. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. चला स्टॉपवॉच पुन्हा एकदा आम्ही स्टार्ट करत आहोत. 46 3 षटकात बनल्या गेल्या. आता आवश्यकता 12 चेंडू 21 धावेची. चेंडू 21 धावा समीकरण. चला
चला वेळ जास्त घेता एबी रॉयल जांभरुडे फिल्डिंग लगेचच सेट करा. देव मार्के पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी. चला घाई करावी लागेल. स्पीडअप अपेक्षित मित्रांनो. वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला अपेक्षित सहकार्य हवं. 12 चेंडू 21. स्पीडअप जांभरुटे एक्झॅक्टली 16 मिनिटं आतापर्यंत तुम्ही यूज केलेली आहेत. 2 मिनिटाचा ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक लेस करून. बारा चेंडू 21. 3 षटकात 46 बनला गेला. स्पीडअप करावं लागेल. थोडी गाय करा. फास्ट केलं एबी रॉयल जांभरुडे. एक्झॅक्टली काय घडतंय जास्त वेळ तुम्ही घेता लक्ष सुद्धा. अदरवाईज याचा मोबदला तुम्हालाच मोजावा लागेल अंतिम षटकात. देव पहिला बॉल शॉर्ट फालेगला बीट करून चाललाय मागे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पायावरती असणाऱ्या बॉलला फक्त दिशा दिली. त्या ठिकाणी गोलंदाज देवच्या विरुद्ध वेगाचा वापर करत असताना रोहित खाटेकरेला आपण बघत आहोत. चौकारानं धावसंख्या 50. 50 अप. 11 चेंडू आता आवश्यकता 17 धावेची. शॉर्ट बॉल या वेळेला हुक केलाय पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. विस्फोटक फटका. लॉंग लेग सीमारेषेला आग लावणारा फटका. षटकार. फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. मात्र गोलंदाज एक्झॅक्टली काय करतायत हा प्रश्न आता उपस्थित झालाय. 8 बॉल आतापर्यंत देव मार्केने टाकलेत. 32 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. सुरुवात रोहितची आक्रमक. चौकार तदनंतर येणारा षटकार. धावसंख्या 56. 56. नेक्स्ट मॅच रेडी राहा. आई गावदेवी पोटगाव आणि त्याचबरोबर आई डेरमाता खोपिवली. 11 धावेची आवश्यकता आता मॅच मध्ये विजय करतात. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे इनसाइड आउटचा अप्रतिम नजरा. कव्हर्सला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चौकार. सो दाफलक या चौकाराच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळेल 60 ऑन बोर्ड. 60 धावा दाफलकावर. सामना पूर्णपणे खुला केलेला आहे. लोगो फुलटॉस कॉपी बुक स्टाईल ड्राईव्ह करतात. या वेळेला गतीमध्ये परिवर्तन वेगामध्ये मिश्रण पाहायला मिळालं. डॉट बॉल. 8 चेंडू आता 7 धावेची आवश्यकता. 8 बॉल 7 हे समीकरण. ऑन साइडला दिशा दिली. टर्न केला बॉल. बॉटम बॅटचा अत्यंत सुंदर वापर. मिळेल तेवढी एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल अधिक काही नसेल. सो या सिंगल धाब्याच्या 6 सध्या धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 61. 61 धावा. 7 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता 6 धाव्याची. पाहायचं या षटकात आता सामना फिनिश होईल का. 7 बॉल 6. देव समोर ड्राईव्ह केला. फुल टॉस. बिग वन ऑन ड्राईव्ह. बॅकअप आलेला आहे. एक सिंगल धाव मिळेल. याचबरोबर षटकात समाप्तीची घोषणा पंचांकडून होत असताना सो सामना आता अंतिम षटकात. 4 षटकात 62 बनला गेला. 6 चेंडू आता आवश्यकता 5 धावेची. 6 बॉल अँड 5 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. 5 चेंडू 5. जास्त वेळ घेत आहे एबी रॉयल्स. 4 षटक एक्झॅक्ट 20 मिनिटात टाकलेले आहेत. 8:54 ला डाव सुरू झाला होता. लक्ष सुद्धा स्पीडअप करावं लागेल. चला गोलंदाजीची नियुक्ती लगेचच करा. वेळेच्या बाबतीत डिलाय नको. नेक्स्ट मॅच रेडी राहा. बॅटिंग करत असताना संघ आई डेरमाता खोपिवलीच्या विरुद्ध खेळत असताना आई गावदेवी पोटगाव आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. भावेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. महत्वपूर्ण षटक सध्या आपण बघत आहोत. दुसऱ्या डावातील अंतिम अखेरचं अर्थातच 5वं.
4 षटकात 62 बनला गेला. करंट रन रेट 15.50 तर रिक्वायर्ड रन रेट 6 चेंडू 5 धावा अर्थातच आता 5चा. कल्पेश हनुमंत स्पीडअप घ्यावं लागेल मित्रांनो, लक्ष असू द्या, थोडी घाई करा, थोडं फास्ट केला. 6 बॉल 5 हे समीकरण स्ट्रायकर एंडला जितूला आपण बघत आहोत. चला जास्त वेळ घेत्या बाबेश, लक्ष असू द्या. 6 बॉल 5. सहा चेंडू 5 धावा. फुलटॉस समोर लॉफ केला, लॉंग ऑफला फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याबाहेर बॉल निघून चाललाय. 1 बॉल्स ओव्हर द लाईन, व्हेरी फाईन इनटू द फॅन्स फॉर 4. चौकारांना धावसंख्या 66. अवघ्या 1 धाब्याची आवश्यकता आता विजया करता. स्कोर्स आर लेवल. मात्र स्पर्धेचा नियम कंपल्सरी छे, सो 5 चेंडू 1 धाव आता बनवावेच लागेल टीम खाटेकरला. फुल लेंथ होता मात्र विकेट किपरचा बॅकअप खराब आलं. ओव्हरथ्रो झालाय, धाव हवी आहे आणि ती मिळाली. याचबरोबर बायच्या स्वरूपात का होईना परंतु विजयाची धाव दाफलगावरती आणि विजयची संपादित केलाय. 67 धावा अवघ्या 26 चेंडू चेस केल्यात टीम खाटेकरनं. मनपूर्वक अभिनंदन टीम खाटेकर जगदीश. आणि टफ अँड हार्ड आपण देऊयात एबी रॉयल जांभरुडेला. दोन्ही टीमला रिक्वेस्ट हँड चेक करा आणि तदनंतरचे मैदान आपल्याला सोडावं लागेल. यानंतर आपण घोषित करत आहोत रोहित 9 चेंडू नॉट आउट 26 धावा विथ बॅट त्यानं बनवल्या आणि महत्वाची 1 विकेट त्यानं विथ द बॉल कॅरी केली.